हॅलो गाईज, हाय, हाव यू. सगळे बरेच असाल, मजेत असाल. मी पण मजेतच आहे. मी 30 दिवसाचं आता चॅलेंज घेतलं. माझं जूनमध्ये खरं बड्डे असतो 30 जूनला. म्हटलं त्याच्या आधी आपल्याला काहीतरी एक चॅलेंज घ्यायचे, मला चेंज करायचं आहे माझं लुक. त्यासाठी मी प्रयत्न जोरदार करत आहे. त्या प्रयत्नांमध्ये बघा मला सापडलेला आहे कलर, माझ्या बहिणीने आणून ठेवलेलं. मग म्हटलं चला आपण पहिल्याच दिवसापासून सुरुवात करू. मला बघायचं होतं की मला कलर कसा दिसतो. जर चांगला दिसला माझ्या फेसला, माझ्या केसांना सूट झाला तर तो कलर करायचा असा माझा विचार होता. आणि म्हणून मी मोठ्या हौशेने कलर लावत बसले होते. मग कलर लावते बघा, हा कलर आहे ब्लू कलर. आमची मम्मी तर पहिला हा कलर बघून हादरली. मला म्हणते तू काय पण करते, असे कसे कलर लावते. मला खरं हसायला येत होतं, पण म्हटलं चला आपल्याला लावायचं, आपल्याला कसं सूट होतो बघायचे. खरं तर सोशल वर्क करताना हे कलर ते पण करतात, कोणी करत नाही. आज स्टायलिश सोशल वर्कर निर्माण झालेत, त्यातली मी एक आहे. तर कसं आहे, आपण समाजसेवा करतो, जिथल्या तिथं साधं राहायला पाहिजे तिथे आपण राहतो. पण आपले पण आयुष्य आहे, आपण काय पूर्ण घरदार त्यागलेलं नाही आहे. त्यामुळं चांगलं राहावं मी तर म्हणते, काही फरक नाही पडत. हां, वस्त्यांमध्ये जाताना थोडंसं डिसिप्लिननी जायलाच पाहिजे, हे गरजेचं आहे. कारण की कसं असतं, तिथलं क्लायमेट, तिथली लोक आपल्याला कशा नजरेने बघतात हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे वाईट नजरेने बघतात असं म्हणत नाही आहे, पण प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा असतो, मग ती लोक आपल्याशी इंटरॅक्ट होतात का प्रॉपर, हे पण महत्त्वाचं असतं. त्यांच्यासारखं राहावं असं पणही म्हणत नाही मी, पण जे आहे ते आपण तिथल्या तिथं व्यवस्थित राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे मी आपलं कलरिंग करत होते. म्हणजे मला खरं ट्राय करायचं होतं म्हणून मी करत होते, बाकी काही नाही. कारण मला बघायचं होतं की एक्झॅक्ट कसं सूट होतं, कसं दिसतं आपल्या चेहऱ्याला. आणि नवीन काहीतरी केलं पाहिजे. जर आपण काही नवीन केलं तर आपल्याला चांगलं दिसलं, आपण उत्साही असेल तरच आपण इतरांनासुद्धा उत्साह निर्माण करू शकतो. पण आपणच मरगळल्यासारखं राहिलं तर आपण काही दुसऱ्यांनासुद्धा आनंद देऊ शकत नाही, माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे मी म्हटलं चला नवीन काय करू. बघा कलर नंतर हेअर वॉश केला. माझं किती सुपीक डोकं आहे की कलर हा तिथे लिहिलं होतं पहिलं हेअर वॉश करा नंतर कलर लावा, पण म्हटलं बघूया काय होते. केला तर सगळा कलर निघून गेला. म्हणताना टाय फिश तसंच प्रकार माझ्यासोबत झाला. म्हणून मी परत एकदा केस धुतल्यानंतर लावला कलर आणि 2 मिनटं परत ठेवला. 2 मिनटं ठेवला, पण त्याच्यानंतर देखील माझ्या डोक्याला कलर हा काही राहिला नाही. केसांना काही कलर लागला नाही, व्यवस्थित राहिलाच नाही हा कलर. आणि याच्यात माझी स्ट्रेटनिंग केलेली केसं आहेत, तर मी त्याला फारच जपत असते. मला बिलकुल डॅमेज केस आवडत नाहीत. ते घाण तसली केसांना फाटे फुटलेले असे प्रकार नसावेत असं मला वाटतं. म्हणून मी हेअर सिरम वापरते. थोडे केसांची आजकाल निगाच राखते. मी भरपूर केसं कट केली होती, आता परत वाढलीत केसं. तर म्हटलं चला एक एक्सपेरिमेंट करूया आपल्या छानशा केसांवरती टेम्पररी कलरचं. पण टाय फिश झालं, राहिलं गेलं नाही. परत कलर लावला, तोही कलर परत माझा निघून गेला. म्हटलं आपल्या नशिबात काही कलर नाही आहे, त्यामुळे द्या सोडून. बघा अशा पद्धतीने मी कलर लावते, लगाते रहो. आणि हाच कलर केसांना तर जाऊ दे, टावेललाही लागला, तेही झालं. तोंडालासुद्धा कलर लागला. सगळा कलरच झाला, काय फायदा नाही. पण चला यातून एक शिकायला मिळालं की आपल्या केसांना काही कलर फार काळ दिसत नाही. हे बघा एवढासा कलर राहिलेला. मला वाटला की हा कलर राहील म्हणून मी तो कलर केसांवरती बघत होते. आणि परत त्याच्यात लिहिलेले की केस थोडीशी वॉश करा, म्हणून मी थोडंसं वॉश केलं आणि परत आले तर बघते काय माझा कलर पूर्ण केसांचा गेला होता. काही राहिला नाही माझ्या केसांना कलर. आणि आज मी हा ड्रेस घालणार होते, पण माझा कलर गेल्यामुळे माझा मूडच ऑफ झाला. बघा कलर गेलेला मी माझ्या केसांना बघते. आज खरं तर मला एक संस्थेमध्ये जायचं होतं, सेशन्स डिस्कशन करण्यासाठी. रस्त्यावर होणारी छळवणूक तसेच कॅन्सर बऱ्याचशा ह्याच्यावरती मी सेशन घेत असते, त्यासाठी चाललेले. तर मी थोडेसे केस स्ट्रेट करत होते, फार नाही, अगदी समोरचेच. मी एक पराक्रम केला, मी केस समोरची कट केली ती कोरियन लुक घेण्यासाठी. बघा ती केशी कशी तुऱ्यासारखी येतात. फायनली घेतला व्हाईट ड्रेस आणि घातला हा जांभळा कलरचा टॉप आणि निघाले.
मग ते निघाल्यानंतर म्हटलं चला आपले जवळपास मी 2 महिने झाले ॲब्रोज केले नव्हते. म्हटलं चला ॲब्रोज तरी करूया. मग आमची निलिमाताई आहे, तिचं पार्लर आहे, तिच्याकडे गेले आणि तिथे केस आपलं ॲब्रो करायला तिकडे गेले होते. मग बघा या निलिमाताईचं आमच्या पार्लर आहे, छोटंसं पार्लर आहे मस्त तिचं. छान ॲब्रो करते, तिला फार प्रॅक्टिस आहे. मग तिच्याकडे फार प्रॅक्टिस आहे तिला, तर तिच्याकडे गेले. मग तिथून निघाले आणि बस भेटली. बसमध्ये सुदैवाने जागा भेटली. आळंदीची बस होती, फारच गर्दी असते त्याच्यात. मला जायचं होतं विश्रांतवाडीला. ती बस मला ज्या स्टॉपला जायचं होतं त्या स्टॉपला जाते म्हणून बसले. मग त्याच्यानंतर त्या संस्थेत आले होते. मॅम येऊस तोपर्यंत वेट करत होते. म्हटलं चला काहीतरी बनवावं म्हणून टाईमपास आपले रील्स बनवण्याचा प्रयत्न माझा चालू होता. तर आजचा दिवस माझा अशा पद्धतीने गेला. छानपैकी मज्जा आली. सो जाऊ दे, कलर नाही लावलं म्हणून काय झालं. नेक्स्ट